रविवार स्पेशल आज आपण मस्त रसरशीत असं चिकन तयार करणार आहोत आणि ते सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता हे चिकन मी स्वच्छ धुवून घेते. यानंतर इथे आपल्याला एक वाटण तयार करायचे. तर मी 5-6 लसूण पाकळ्या मोठ्या होत्या त्या चिरून घेतलेल्या, 2 हिरवी मिरची, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट. आता थोडंसं पाणी घालून ह्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे, बाजूला ठेवूया. यानंतर इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं थोडंसं, त्यानंतर 5-6 काजू घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ आणि 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आणि हे सगळं जिन्नस जे आहे ते आपण तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. आता ह्याचं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर ह्यामध्ये पण आपल्याला 5-6 चमचे पाणी घालून हे चांगलं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा, ही चांगली अशी स्मूथ पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता यामुळे काय होतं, रस्सा हा जाडसर आणि एकदम क्रीमी बनतो, शिवाय रस्स्याला टेस्टही खूप छान येते. इथे मी आता मातीचं भांडं घेतलेलं आहे. यामध्येच आता मी 3 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडासा खडा मसाला घातलेला आहे, दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, मसाला वेलची घातलेली आहे आणि 3-4 लवंग घातलेले आहेत, 4-5 काळी मिरी घातलेले आहेत. त्यानंतर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. कांद्याला चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आहे. कांदा चांगला शिजला, ट्रान्सपरंट झाला की यामध्येच आपण हिरवं वाटण जे तयार केलं होतं ते घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. गॅसची आच मात्र इथे मंदच ठेवायची आहे, कारण भांडं जे आहे ते मातीचं आहे, त्यामुळे मोठा गॅस करायचा नाही आहे. मंद आचेवरच आपल्याला ह्या क्रिया करायच्या आहे. यानंतर यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. तर इथे मी घरचा मसाला घेतलेला आहे 2 चमचे. त्यानंतर माझ्याकडे आहे काश्मीरी रेड चिली पावडर, तर रंग येण्यासाठी मी ह्या 1 चमचा वापरते. यानंतर इथे मी घेतलेली आहे हळद 1 छोटा चमचा आपण वापरूया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्ही घरी जो वापरता तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मस्त असं परतून घेते. मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला 2 ते 3 मिनटं परतून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. इथे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. 2 टोमॅटो छोट्या आकाराचे घेतलेले आहेत आणि आता हा टोमॅटो देखील मस्त आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे झाकण ठेवायचं आणि 1 वाफ काढायची आहे. आता बघा, झाकण ठेवून मी 1 वाफ काढली. टोमॅटो चांगला शिजलेला आहे, तेल देखील सुटलेलं आहे. ह्याला थोडंसं आपण परतून घेऊया. टोमॅटोमुळे ग्रेव्ही खूप छान बनते आणि टेस्टही खूप छान येते. आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालू. टोमॅटोला चांगलं तेल सुटलं पाहिजे. तेल सुटल्यानंतरच आपल्याला हे जे आपण वाटण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते घालायचं आहे. आता बघा, ह्याचा रंगही छान बदलेल आणि रस्सा जो आहे तो चांगला असा क्रीमी तयार होईल. आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे. बघा, झाकण ठेवून ह्याला 1 वाफ आपण काढून घेऊया. झाकण ठेवून आपण 1 वाफ काढली. ह्याला बघा, मस्त अशी तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटल्यानंतरच यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे. सर्व चिकन मी व्यवस्थित इथे धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मस्त असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये परतून झालं की झाकण ठेवून पुन्हा आपण 1 वाफ काढायची आहे. आता 1 वाफ काढून झाली की ह्यामध्ये मी घेणार आहे बटाटा. तर मी 1 बटाटा घेतलेला आहे, त्याच्या छोट्या फोडी केलेल्या आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला बटाटा नाही घालायचा असेल तर नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. आणि ह्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. आवश्यकतेनुसार ह्यामध्ये गरम पाणी घालायचं. किती आपल्याला रस्सा हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं. आता इथे मी सगळं पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, झाकण ठेवून मी याला शिजवून घेतलेलं आहे. आता शिजलं की नाही हे आपण पाहूया. तर सुरुवातीला आपण बटाटा पाहूया शिजला की नाही. तर बटाटा शिजलेला आहे. आता आपण चिकनचा एक पीस घेऊया. चिकन थोडंसं कडक आहे, त्यामुळे अगदी 7-8 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यावं लागेल. तोपर्यंत इथे मी 2 अंडी घेतले आहेत, त्याला अशा चिरा दिलेल्या आहेत वरून आणि ही 2 अंडी देखील आपल्याला ह्यामध्ये शिजवायची आहेत. तर हे देखील ऑप्शनल आहे. तर मी चिकनचे पीस खात नाही, त्यामुळे मी ह्यामध्ये अंडी घातले आहेत माझ्यासाठी. वरून
थोडंसं गरम मसाला घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तर मी एक 5-6 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घेते आहे. मी चांगलं हे शिजवून घेतलं, त्यानंतर झाकण लावून मस्त असं थंड करत ठेवलेलं. आता तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं रसरशीत आपलं हे चिकन तयार झालेलं आहे. अगदी मस्त ह्याची ग्रेव्ही तयार होते आणि मातीच्या भांड्यातला जो फ्लेवर आहे तो अतिशय भन्नाट आहे. मातीच्या भांड्यातलं कुठलाही अन्नपदार्थ जो आहे तो आपल्याला चव लागतो, कारण की मातीच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा ते बनवतो तेव्हा अगदी मंद आचेवर त्याला शिजवतो, त्यामुळे त्या पदार्थाची चव ही वाढते. तर हे चिकनसुद्धा अगदी भन्नाट चवीचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.